पदस्पर्शानं पावन झालेला हा तालुक्यातील परिसर पूर्व पश्चिम वाहणाऱ्या गोदावरी नदीनं हिरवगार केलेले हे शिवार ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या सर्व पार्श्वभूमीवरचा महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी हा महत्वाचा संयुक्त मतदारसंघ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना प्रमुखांच्या झंझावती प्रचाराने व समर्थ नेतृत्वाने जनतेच्या पाठबळावर शिवसैनिकांनी रात्रंदिवस राबून रक्ताचं पाणी केलं आणि परंपरागत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. माननीय शिवसेना प्रमुखांच्या मागे जनता मोठ्या आत्मविश्वासाने उभी राहिली. शिवसेना प्रमुखांनी जनतेच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासाने श्री शिवाजीराव चोथेंच्या रूपानं या मतदारसंघाला नवीन नेतृत्व मिळालं. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालं. शिवसेना भाजपा युतीचं खऱ्या अर्थानं जनतेचं सरकार मार्च 1995 ला सत्तारूढ झालं. आमदारकीचा काटेरी राजमुकुट तरुण शिवाजीरावांनी धारण केला आणि आपल्या साथीदारांसह जोमाने कामाला सुरुवात केली. अनंत अडचणी, प्रश्न, आव्हाने समोर उभी होती. उपेक्षित जनता शिवाजीरावांकडे अपेक्षेने पाहत होती. विरोधक हे सरकार टिकणार नाही, ते 2 दिवसांचं आहे असा विषारी प्रचार करत होते. पण विरोधकांनाही शिवाजीरावांनी खोटे ठरवले. संघात जनतेच्या दारिद्र्य, निरक्षरता, रस्ते, पिण्याचे पाणी इत्यादी अनेक समस्या होत्या. त्यासाठी शिवाजीरावांनी मतदारसंघात स्वतः जातीनं जाऊन लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या, चर्चा केली, प्रश्न समजावून घेतले. तीस 35 वर्षापासून उपेक्षित असणाऱ्या या मतदारसंघाचा विकासानं कायापालट करायचाच हे ध्येय शिवाजीरावांनी ठरवलं होतं.
आशीर्वादाने व मराठवाड्याचं समर्थ नेतृत्व असलेले माननीय श्री दिवाकररावजी रावते यांच्या मार्गदर्शनाने आमदारकीची यशस्वी 2 वर्ष पार पडली. तीर्थपुरी येथील शेतकरी मेळाव्यानंतर अंबडला दुसरा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. केलेल्या कामाचा जनतेला हिशोब द्यायचा होता म्हणून द्वैवार्षिक अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. या अहवालात 2 वर्षात केलेल्या कामाचा जनतेला हिशोब देऊन त्यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास शिवाजीरावांनी सार्थ ठरवला. या मतदारसंघातील माझे सर्व मतदार बंधू भगिनी मातांनो, आमच्या निमंत्रणाला खास मान देऊन आजच्या या माझ्या द्वैवार्षिक अहवालात शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, वकील मंडळी, डॉक्टर मंडळी, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादामुळे त्या काँग्रेसच्या ठाणे जिल्हा समाजाच्या मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी दिली. गेल्या 2 वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये जे काम केलं ते तुमच्यासमोर मान्य माझा अभ्यास करून आज मी माझा हा द्वैवार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर करत आहे. यामध्ये शिवसेनेच्या राज्यात जनतेच्या आशांचा भाग आहे व त्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना आमदार म्हणून मतदारसंघाच्या हातात सर्व शिवसेनेचे माझे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, विविध आघाडीतील शिवसेना कार्यकर्ते यांच्या मदतीने पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे. माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला नेहमीच माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, माननीय नामदार गजानन कीर्तीकर, माननीय नामदार सुधीर भाऊ जोशी, जयप्रकाश मुंद्रा, खरे हरिभाऊ बागळे यांचे सहकार्य लाभले आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे. माननीय नामदार गजानन कीर्तीकर यांनी मला जे अमूल्य मार्गदर्शन केले त्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. त्याचे स्मरण करणे ही माझे कर्तव्य बनवतो. माझे सहकारी भाऊसाहेब पावनकुळे, बाबासाहेब इंगळे, देवनाथ जाधव या सर्व शिवसैनिक यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. वर्षामध्ये मी केली जी केली ती त्याच्यामध्ये छापली, जी करणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय केला नाही, जी प्रस्तावित आहे त्याच्याबद्दल मला भरलेला आहे. वेगवेगळ्या मतदारसंघाचं स्पष्ट चित्र आहे त्या या वार्षिक अहवालामध्ये उत्साहून मांडलेला आहे. आणि हित शिक्षण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिले. लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यानंतर त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी तुम्ही जनतेच्या समोर पडायचं, निरोगा शासनाने गेलं पाहिजे आणि निरोगा शासनाने जायचं म्हणताना जनतेचे कामं केली. पूर्वीच्या आमदारांची केवळ भूमिपूजन करणे आणि प्रश्न तसेच रेंगाळत ठेवण्याची प्रथा शिवाजीरावांनी मोडीत काढली. भूमिपूजनानंतर कामाला झटून लागायचं, सतत त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम करायचंच ही शिवाजीरावांची भूमिका होती. आतापर्यंत तालुक्यापासून तुटलेली खेडी पक्क्या सडकांनी जोडणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, निवाऱ्याची व्यवस्था करणे व एकंदरीत मतदारसंघातील जनतेचं जीवनमान उंचावणे अशी अनेक आव्हाने शिवाजीरावांसमोर होती. आडलं चाप मारे हे शासनामध्ये पगार मिळते का? हा मला हाय पगार. पगार नाही कधी कधी सुरू झाली? 2 पगार झाले आमच्या काही. चौथा हप्ता येणार. हा
त्याच्या अगोदर काय नव्हतं त्या मग दुकानात राहू द्या आम्हाला. दिली पगार दिली हो त्यांनी ते दिली. बर किती पगार दिली तुम्हाला दोनदा. हा. दोनदा दिली हा. बर 400 रुपये. बर बर हा. याच्या अगोदर भेटत होते तुम्हाला पैसे नव्हते. नव्हते भेटत केव्हापासून भेटत ह्या मग दुकानात जाऊ. अरे हो केव्हापासून 2 महिने झाले, 2 पगारी झाले, 2 महिने. बर हा. पहिले तुम्हाला देत नव्हतं सर. कोण नव्हते ते. कोणाची काळात भेटायला लागते हा. कोणाचं पैसे दादाचा. ते 10,000 हा. चायनाचा. शिवसेना हा. आणि पंजाब टाकलं का आम्हाला 5 एकवीस झाले तर दिले नाही काय. नाही हो. आता आता द्या लागले. द्या पाहता पाहता 2 वर्ष संपली. काही कामे झाली होती, पण शिवाजीराव स्वस्थ बसले नाही. जोमानं कामाला लागले. ध्येय एकच होतं, मतदारसंघाचा विकास. आणि झपाट्यानं काम सुरू झालं. डांबरीकरणानं खेडी तालुक्याला जोडल्या जात होती. जनता अडचणीतून मुक्त होऊ लागली होती. ती भरभरून आशीर्वाद देऊ लागली. त्यांचं समाधान त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. रोड होता पण खडी करून होता खडी करून मग आता बांध व्हायला नेमके फाळे मिळतो तुम्हाला बांधरी करून झालं मग जायचं आम्हाला करू घाबरले म्हणून मला भालेकर मी जायचा परिवेश झाला चांगला. मग अगोदर कसं होतं आधी जायचा त्रास होता, वाहन येत नव्हते आणि तास बंद ट्रॅक्टर मध्ये जायचे. आणि आता गाड्या चालू झाल्या जीप आहे. अजून गावात संपर्क वगैरे इकडे तिकडे होतो का रोड मुळे? हा जाणून वाहतूक होती बोर्ड कारण तिकडला रोड खराब आहे, डेंजर त्याच्यामुळे ह्याच रोडवर पहिले काम नव्हतं डांबर पहिले नव्हतं. आता सुरू झालं नाही खडी करणं होतं. तुझं आमदार कोण शिवाजीराव पहिले काँग्रेस काळात नव्हतं का? नव्हतं कधी. तुमचा पक्ष कोणता आहे? पक्ष कोणता आहे? काँग्रेस काळात नव्हतं पहिले. कसं पहिले रोड नव्हता. आता म्हणजे डांबरीकरणचा उपयोग आहे. पहिले कच्चे रोड था तो अब उससे ज्यादा फायदा हो रहा हमको. बारिश पानी में चलने फिरने के लिए आसान. पहले अगर तुम्हारा पेशेंट कुछ हो गया तो बहुत मुसीबत दवाखाने में. यहाँ 5 दवाखाना नहीं है, गाँव में कुछ नहीं चाहिए. सीतापुर ने तो तलवाड़ा जाना पड़ता दवाखाने. अगर पहले पेशेंट बीमार गिर गया तो हमारे नहीं था कुछ. तो रात का गाड़ी बोलती इससे हम लोग दवाखाने में नहीं जा सकते. नहीं तो फिर गए अपना क्या ना रात को क्या बात होती अब तो आसान हो गया ना थोड़ा. रोड से समझो ज्यादा ही होगा. तुम्हारा आमदार कौन है? स्वातंत्र्य मिळून देशाला 50 वर्ष होऊन सुद्धा या मतदारसंघाच्या पूर्वीच्या आमदारांनी अपेक्षित विकास केलाच नाही. त्यांनी जनतेच्या तोंडाला पाणी पुसली होती. गोदावरी काठचा परिसर असूनही हा मतदारसंघ पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी झुंजत होता. आया बहिणींची ती पाण्यासाठी होणारी भटकंती शिवाजीरावांनी जाणली होती. म्हणून याला प्रथम प्राधान्य दिलं होतं. काम झपाट्यानं केलं गेलं. घरोघरी पाणी गेलं. विकासाची गंगा दारोदार पोहोचली. माता भगिनींची भटकंती थांबली. अशा जवळजवळ 60 गावातील नळ योजना पूर्ण करण्यात आल्या. आता जनता विश्वासानं बोलू लागली.
कब से रहते हैं आप? आस-पास रहती हूँ। अच्छा, शादी होने के बाद यहाँ पे रहते हैं। पहले दिन पानी की तकलीफ थी क्या? बहुत तकलीफ थी पहले तो आप अच्छे आराम जैसे साल से पानी पहले कैसे तकलीफ? पहले 3 बजे रास्ते पानी लाना पड़ता था हमको दूर से डायरेक्ट लाना पड़ता है। अच्छा, नहीं तो फिर परेशान होना पड़ता था। अब जैसे 12 महीने से जो सारा नहीं पानी। अच्छा, तो आप किस तकलीफ रहती है पानी की? कुछ नहीं आप किस तकलीफ में? क्या नाम है तुम्हारा? मेरा नाम उस्मान। कब से रहते हैं यहाँ पे? जिंदगी है कि बचपन से यहाँ पर रहते हैं? अच्छा, क्या उम्र हो गई आपकी? मेरे 97 तो तुम्हारे जमाने में कुछ पानी वगैरह कुछ तकलीफ थी क्या यहाँ पर? जो बताता हमारे खुद पहले की जब तकलीफ थी, बाद में नहीं थी। आप पानी की तकलीफ? नहीं, बिल्कुल नहीं। आप पानी का सुकून है, बाहर का भी सुकून है, अभी सरकार भी सुकून है। अभी तुम्हारे गांव में पहले पानी कहाँ से भरते थे? बावड़े से। कहाँ से लाते थे पानी? ये बावड़ी, हाँ, जो पानी से बावड़ी हुई है। अच्छा, हाँ। तो औरत वगैरह वहाँ से पानी लागत? हाँ, फिर क्या करेंगे? नहीं तो फिर वो पास से लाने लगता था। आप नहीं लाते? आप नहीं लाते। आप कैसा करते थे? अभी पाइपलाइन का था, कुछ बावड़े का है। पाइपलाइन आ गई तुम्हारे? हाँ, बहुत सुकून है अब। सुकून है? हाँ। पानी अच्छा मिलता? पानी बहुत अच्छा है, भरपूर पानी मिलता है। कुछ बीमारी वगैरह होती है? नहीं, कुछ नहीं। अच्छा पानी मिलता है? अच्छा पानी है। स्वतःच्या पैशातून झोपडी शेजारून उभी करणं, जिथे अडचणीचं होतं तिथे स्वतःचं घर असणं, हे गोर गरिबांसाठी स्वप्नच होतं. गोर गरिबांच्या या निवाऱ्याची अडचण लक्षात घेऊन शिवाजीरावांनी या 4 वर्षाच्या काळात 537 घरकुले उपलब्ध करून दिली. घरकुलं दिनाखात उभी राहिली आणि दारिद्र्यात खितपत पडलेली जनता आता सुखाची झोप घेऊ लागली. मारुती माने. ते घर तुम्ही स्वतःच बांधलं का? नाही, घरकुल नाही. किती पैसे मंजूर झाले तुम्हाला घरकुल? 8,500. कोणी गेलं तुम्हाला? शासनाकडून घेतले. शासनाकडून. त्याच्याबद्दल तुम्ही कोणत्या घर राहतो? इथे घर पाड साधं घर. साधं. आता चांगलं कसं? आता इथं घर आपल्याला पैसे आले. तुम्हाला पैसे कुणी मंजूर करून दिले? पैसे काय त्याला नाव काय? नवनाथ पाहिजे. नवनाथ पाहिजे. समाजावर त्याच्या अगोदर तुम्हाला घर वगैरे असं शासनाच्या काळात सांगतो. कोणतं शासन? अगोदर काय घर? अगोदर कसं साधच घर आपलं, विटा आपलं भेंड्याचं पाहण्याचं. मग 6 ते पडून जायचं. या सरकारची काळजी घेतली? हा, काळजी घेतली. सरकारने सांगतो भरपूर वेळ काम घरांनी तुम्हाला. घरांनी फायदा नाही कसं? आता पाऊस ताणणार आहे म्हणजे पाऊस जरी पडला तरी काय झालं? घरचेच झाले. काम क्या है? कब से रहते हैं गाँव में? गाँव में 10 साल से। 10 साल से शादी हुई, आप इधर आ गए? शादी हम उधर, हमारे अम्मी रहती है यहाँ पर अम्मी रहते हैं। तो यहाँ पे कोई अड़चन थी क्या पहले आपको रहने के लिए? हाँ, अड़चन थी बोल के कई जगह है। पहले कहाँ पर रहते थे? पहले उधर रहते मस्जिद के पास। मस्जिद के पास? हाँ। वहाँ पर कैसे रहते थे? फिर छप्पर था वहाँ पर रहने के लिए। तो तकलीफ होती थी वहाँ पर? तो छप्पर था, बारिश आती थी, बारिश जलती थी, घर गिला. 95च्या झंझावती प्रचार दौऱ्यात शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, येणारं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असेल.
बळीराजा हा राजा म्हणून वागवला पाहिजे. त्यासाठी त्याची शेती मजबूत केली पाहिजे. हे ओळखून शिवाजीरावांनी 1995 पासून ते आजपर्यंत 1510 शेतकऱ्यांना विद्युत कृषी पंपांना विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला आणि तालुक्यातील विद्युत टंचाईची पुढची अडचण ओळखून पिंपखेड व शहागड येथे विद्युत केंद्राला मंजुरी मिळवून आणली. पिंपखेडचे केंद्र कार्यान्वित केले. जिल्हा प्रमुख पदापासून या संघटनेत मुरलेले शिवाजीराव आमदार झाल्यानंतरही आपल्या साथीदार व कार्यकर्त्यांशी विकासाच्या संदर्भात संपर्क साधून होते. पक्ष बांधणीत कार्यकर्त्यांशी वेळोवेळी चर्चा केली. कार्यकर्त्यांनी चौकट असलं पाहिजे, अभ्यास असलं पाहिजे, हुशार असलं पाहिजे, म्हणून त्या शिबिरांची गरज आहे. पुढे व्हावे अशी पक्ष नेत्यांना विनंती करेल. अशा प्रकारे शिबिर झाले पाहिजे. याच्यातून कार्यकर्त्यांच्या बौद्धिक विकास होतो, त्यांनाही त्यांचे अधिकार करतात. त्यांनी आपण काय केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. शेवटी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात आणि सत्य भागामध्ये काम करणार आमच्या कुठल्या शिवसेनेत उभा करून असेल, शिवसेनेत उभा करून पुढे वाढायचे सांगितलं पाहिजे की माझे विभाग गाव आहे, माझे विभाग गावांतर व्यवस्थित चालू आहे, पालिका योजना चालू, 2 योजना पूर्ण झाल्या, 2 योजना अपूर्ण आपण कशामुळे किती किती होणार आहे. कोणत्या नेत्याला त्याला एवढा चाणक्य त्याला बुद्धिमान आमचा आपण वाचला पाहिजे. कदाचित ते शिकलेला नसेल, त्याला शिक्षणाची गरज असं मला माहिती होतो. अनुभव तुला चुकू शकतो, सांगू शकतो, म्हणून ते फिरलं पाहिजे, त्याच्या हातात गेलं पाहिजे. राजकारणच नाही तर शैक्षणिक क्षेत्रातही शिवाजीरावांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. पदवीनंतरच्या शिक्षणाची आबाळ लक्षात घेऊन शिवाजीराव वेळोवेळी मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. सुनील कुलकर्णी देश गव्हाणकर, कुठलं तुम्ही प्रॉपर देश गव्हाण, रोडगड सर्कल, अंबड तालुका. तुम्ही काय करता? यावर्षी एमफिल झालंय, थोडी पेपर चालू. तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहे? आमच्या तालुक्याचे आमदार माननीय शिवाजीराव चोट्टे साहेब आहेत. तुम्हाला त्यांची शिक्षणाला मदत वगैरे होते का? हो, भरपूर होते. आमदार म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे इकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक विशेष आमदार तालुका, घनसावंगी तालुका एक मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे. स्वस्तिकासाठी म्हणा, शैक्षणिक कार्यासाठी म्हणा, गरीब विद्यार्थ्यांना अतिशय मदत करतात. कशा प्रकारे? प्रत्येकाची डिग्री वसतिगृह लागण्यासाठी किंवा सगळ्याच गोष्टीसाठी ते मदत करतात. देशाच्या राजकारणातील काही भ्रष्ट आणि सत्तेसाठी हापापलेल्या नेत्यांनी जनतेवर निवडणुकीचा प्रचंड खर्च लादला आहे. येत्या 11 सप्टेंबरला लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होऊ लागल्या. या मतदारसंघात पुन्हा एक वार शिवाजीराव आपल्याकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी येत आहे. आजपर्यंतची झालेली कामे आणि शिवाजीराव आमदार झाल्यानंतरची कामे पाहता शिवाजीरावांनी ज्या तडफेने या मतदारसंघाचा विकास केला असा विकास या अगोदरच्या कुठल्याच आमदाराकडून झाला नाही. हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य लगेच कळून येतं. म्हणून येत्या निवडणुकीत आपणही एक महत्वाची भूमिका पार पाडणार आहोत. मतदारसंघाच्या पर्यायाने राज्याच्या व राष्ट्राच्या विकासासाठी आपलं निर्णायक मत देणार आहोत.
हे मत असेल त्या गरीब जनतेसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी. आता विचार नको, विचार एकच, आपणाला आपलं मत वाया घालवायचं नाही. या निवडणुकीत शिवसेना पक्षातर्फे श्री शिवाजीराव पेठे धनुष्यबाण निशाणे घेऊन आपणासमोर येत आहे. आपलं मत केवळ विकासालाच आणि मत फक्त धनुष्यबाणालाच. एक ध्यान धनुष्यबाण. आपलं मत अमूल्य आहे, ते वाया जाणार नाही म्हणून ते मत फक्त धनुष्यबाणासाठी. जय महाराज.